नमस्कार सर्वांना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आज गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसाद म्हणून मुगाच्या डाळीचा मऊसूत दाणेदार लुसलुशीत शिरा कसा बनवायचा ते पाहू। हा शिरा साखर न घालता अगदी कमी तुपामध्ये आणि झटपट तयार होतो। चला पाहूयात। त्यासाठी सुरुवातीला पॅनमध्ये 1 चमचा तूप घालायचे। तूप थोडे वितळले की उभे काप केलेले ड्रायफ्रुट्स घालूयात। ड्रायफ्रुट्स थोडे रोस्ट करून घ्यायचे आहेत। रोस्ट झाले की एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। त्याच तुपामध्ये 1 वाटी पिवळी मुगाची डाळ घालूयात। ही डाळ मी कापडाने पुसून घेतलेली आहे आणि आपल्याला तांबूस कलर येईपर्यंत खमंग भाजून घ्यायची आहे, त्यामुळे शिऱ्याला छान टेस्ट येते। डाळ चांगली भाजली आहे। आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड होऊ द्यायचं आहे। डाळ थंड झालेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून ती चांगलं रवाळ असं आपण त्याचं पीठ करून घेऊया। तर मी 2 बॅचेसमध्ये करून घेते। आता हे बघा, पीठ आपण एका प्लेटमध्ये काढलेलं आहे। असं रवाळ पीठ आपल्याला बनवायचं आहे, म्हणजे दाणेदार आपला शिरा तयार होतो। नंतर पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घालून घेऊयात आणि मुगाच्या डाळीचे पीठ परत 5 मिनिटांसाठी मंद गॅसवर भाजून घेऊयात, कारण त्यामुळे शिऱ्याचा कलर छान येतो आणि चव पण खमंग लागते। आता हे पीठ चांगलं भाजलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण गरम केलेलं 2 वाटी दूध घालून घेऊयात, कारण 1 वाटी आपण मुगाची डाळ घेतली होती आणि त्याच्या डबल आपल्याला 2 वाटी दूध घालून घ्यायचे आहे। दुधामुळे शिऱ्याला छान चव येते। दूध घातलं की पीठ फुलायला लागतं आणि पटपट विस्कळणी किंवा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। गुठळी अजिबात होऊ द्यायची नाही आणि 2 मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। हा शिरा आपण साखर न घालता बनवतो। तर इथे मी 1 वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे। 2 चमचे पाणी घालून आपल्याला फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे, पाक बनवायचा नाही। हा बघा, चांगला गूळ वितळलेला आहे। हे गुळाचे पाणी आता या शिऱ्यावर घालून घेऊयात। गुळामध्ये कचरा असू शकतो, त्यामुळे हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे। गुळामुळे हा शिरा अधिकच चवदार आणि पौष्टिक बनतो। मंद गॅसवरच आपल्याला हा शिरा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे घातलेला गूळ आणि पीठ हे एकजीव चांगले होतील। आता साईडला 1 चमचा तूप सोडूया। तुपामुळे शिऱ्याला चकाकी येते आणि शिरा पण खाली लागणार नाही। आपण थोडे 2 मिनिटं चांगले परतले की अर्धा चमचा आपण विलायची पावडर घालूयात आणि रोस्ट केलेले ड्रायफ्रुट्स निम्मे घालून घेऊयात आणि थोडंसं 2 मिनिटं परतून परत 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे शिरा आपला चांगला खमंग तुपामध्ये शिजला जातो। आणि हे बघा, झाकण मी काढलेलं आहे। एकदम मऊसूत आणि रवाळ असा शिरा तयार झालेला आहे आणि एका प्लेटमध्ये सर्व करूयात। बघा, अगदी झटपट कमी वेळात कमी तुपामध्ये साखर न वापरता मुगाच्या डाळीचा लुसलुशीत शिरा गुरूंना प्रसाद म्हणून तयार आहे। आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि चॅनलवर नवीन असाल तर वर्षास केक्स अँड आर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।